मी आहे महाराष्ट्र गोवा सीमेवर आणि तुम्ही पाहू शकता की आज राणेंची एल्गार रॅली होते आणि या रॅलीसाठी हजारोच्या संख्येने राणे समर्थक आणि राणे प्रेमी हे दाखल झालेले आहेत. तुम्हाला दाखवू शकतो की पाहू शकता कशा पद्धतीने इथे राणे समर्थकांची आता हळूहळू इथे गर्दी होताना दिसते. अगदी 2000हून अधिक अशी गाड्यांचा ताफा हा देखील इथे सज्ज झालेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये राणे आता इथे दाखल होणार आहेत. राणे समर्थक आता राणेंची वाट पाहत आहेत आणि खऱ्या अर्थानं आजचा जो एल्गार मोर्चा होते एल्गार रॅली होती आहे या रॅलीचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे जो तळ कोकणातला राणे ब्रँड आहे आणि त्या राणे ब्रँडला जी काही अदृश्य शक्ती आहे ती जी संपवण्याचा प्रयत्न करते त्या अदृश्य शक्तीला हा आज एक प्रकारचा इशारा आहे की राणे ब्रँड हा संपणारा नाही आहे. राणे ब्रँड हा ब्रँडच आहे आणि त्याचमुळे तुम्ही पाहू शकता असंख्य हजारोच्या संख्येने राणे समर्थकात रस्त्यावर एकवटलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी गाड्यांचा ताफा देखील तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने सज्ज झालेलं आहे राणेंच्या स्वागतासाठी. भव्य दिव्य असं राणेंचं स्वागत या महाराष्ट्र गोवा सीमेवर होणार आहे आणि आपल्यासोबत पाहू शकतात कशा पद्धतीने इथे राणे समर्थक हे एकवटलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज हा जो एल्गार रॅली आहे ती एक प्रकारचा इशारा ज्या अदृश्य शक्तीला जे राणे ब्रँडला संपवण्याचा प्रयत्न करते त्या राणे ब्रँडला एक प्रकारचा इशारा देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच हे सर्व राणेप्रेमी आणि राणे समर्थक मोठ्या संख्येने इथे एकवटलेले आहेत. माझ्यासोबत आहेत काही राणे समर्थक, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. अगदी बांद्या परिसरामधील अगदी राणे समर्थक देखील आता हे रस्त्यावर उतरलेले आहेत. माझ्यासोबत पांगम आहेत. पांगमजी, आज राणे समर्थक म्हणून तुम्ही आज इथे एकवटलेले आहात, काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? मी स्वतः दादांसाठी म्हणून आम्ही इथे आलेलो स्वागत काय 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 आम्ही सन्माननीय राणे साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत. राणे साहेबांनी पेपरमध्ये राणे समर्थक म्हणून आम्ही इथं आहोत. इतर पक्ष जर असेल तर आम्ही नाही, हे आम्ही त्या अगोदर आम्ही शस्त्र खाली ठेवलेले आहे. पण दादांनी आवाज दिला, नारा दिला म्हणून आम्ही राणे समर्थकाची इथे एकवटलेलो आणि एवढा मोठा नेता सिंधुदुर्गाचा सर्वांनी पाहावं, साहेबांच्या शब्दाला किती किंमत आहे आणि किती वजन आहे याच्यावरनं समजावं. दादांशिवाय जिल्ह्यात पर्याय नाही. दादांशिवाय जिल्ह्यात पर्याय नाही असे राणे समर्थक सांगतात. गुरु मटकर माझ्यासोबत आहे, काय सांगाल गुरुजी? राणे कुटुंब हे माझ्यासाठी दैवत आहे. सगळ्यांना समजत आहे पाहिजे राणे साहेबांशिवाय शहरात ह्या जिल्ह्यामध्ये कुणी काही करू शकत नाही. हे नगरपालिकेवर दाखवून दिलेलं आहे. राणे कुटुंब म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा. राणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा अशा प्रकारच्या भावना आहेत. माझ्यासोबत वेंगुर्लेकर आहेत. वेंगुर्लेकर, काय सांगाल, राणे समर्थक म्हणून तुम्ही आज आलेला आहे इथे, काय सांगाल, काय तुमची भावना आहे? ही भावना म्हणजे आम्ही राणे समर्थक पहिल्यापासून राणे समर्थक. राण्यांशिवाय आम्हाला पर्याय नाही, जिल्ह्यालाही पर्याय नाही. माझ्यासोबत दिनेशजी गावडे आहेत, ते चौकोसारख्या भागातून देखील आलेले आहेत आणि आज राणेंच्या स्वागतासाठी ते बांद्याच्या परिसरात अगदी ठाण म्हणून आहेत. काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? आम्ही कट्टर राणे समर्थकच आहोत आणि साहेब बऱ्याच दिवसांनी येतात, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उभे आहोत. खरं तर इथे महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहे. तुम्ही पाहू शकता सावंतवाडीमधले आहे त्या सर्व महिला आहेत आणि अगदी राणे साहेबांच्या स्वागतासाठी या सज्ज झालेल्या आहेत. अगदी राणे समर्थक मोठ्या संख्येने इथे एकवटताना दिसतो आहे. राणे समर्थक आणि राणे प्रेमी ह्या आज मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थानं माझ्यासोबत नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. काय तुमच्या भावना आहेत? राणे साहेब येत आहेत आणि आज जिल्ह्यात त्यांचं असं भव्य दिव्य असं स्वागत होत आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? खूप आनंदाची बात आहे की नारायणसाहेब येत आहेत. खूप जुने आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे उत्सुकच आहोत. मॅडम, काय सांगाल, काय तुमची भावना आहे? सिंधुदुर्ग, मी ॲडव्होकेट नीता सावंत, जिल्हा प्रमुख शिवसेना. सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर राणेसाहेब हेच राजकारण आहे. गेले 40 ते 50 वर्ष आपण बघत आहोत. जे काय सिंधुदुर्गातलं राजकारण फिरतं आहे त्याचं सगळ्याचं क्रेडिट माननीय राणेसाहेब, नारायण राणेसाहेब यांनाच जात आहे. त्यांच्याबरोबर आमच्या शिंदे सेनेचे कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणेसाहेब पण येत आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीय हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालक म्हणून आहेत आणि त्यामुळे त्यांचं स्वागत करण्याचा हा आम्ही आमचा धर्म मानतो आणि म्हणून आम्ही ते त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटातर्फे आलेलो आहोत. माझ्यासोबत इथे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत
पांगम मॅडम, काय सांगाल, काय तुमच्या भावना आहेत? आज पूर्ण जिल्हा हा सिंधुदुर्ग हा पूर्ण जिल्हाच आमचा नारायण राणेंचाच आहे. नारायण राणे आता गेली 50 वर्ष ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि ह्या पुढेही त्यांचाच ह्या सिंधुदुर्गच्या बालेकिल्ला म्हणूनच ओळखला तरी असाच शेवटपर्यंत राहील असं आमचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थानं आत्ता तिथे संजीव परब आलेले आहेत आणि राणे समर्थक मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. संजीव परब आहेत. परब साहेब, काय सांगाल? राणेसाहेब थोड्याच वेळात इथे येत आहेत आणि राणेसाहेबांच्या स्वागतासाठी तुम्ही इथे आलेले आहात. काय तुमची पहिली भावना आहे? राणेसाहेब आमचे दैवत आहे आणि आमच्या नेत्याचं आम्ही इथं स्वागत करायला आलेलो आहोत. नवीन वर्ष आहे, हे नवीन वर्षाचं स्वागत आहे, त्याने आमचं स्वागत करत आहोत. खरं तर राणेसाहेबांच्या स्वागतासाठी आपण इथे आलेलो आहोत. अशा पद्धतीचे प्रतिक्रिया ही संजीव परब यांनी दिलेली आहेत. मोठ्या संख्येने तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने राणे समर्थक हे रस्त्यावर उपस्थित आहेत. अगदी थोड्याच वेळात राणेसाहेब आता इथे पोचणार आहेत आणि असं भव्य दिव्य असं स्वागत हे राणेसाहेबांचं इथे होणार आहेत. त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं पालकमंत्री नितेश राणे हे देखील त्यांच्यासोबत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमदार निलेश राणे देखील आहेत आणि असं भव्य दिव्य असं स्वागत इथे नारायण राणे यांचं होणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं असेल तर 1990 पासून नारायण राणे साहेबांचं हे राजकारण या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तोच जोश तोच जल्लोष इथे दिसत आहे आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने राणे समर्थक राणेप्रेमी हे इथे एकवटलेले दिसत आहेत.